मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बाही कटिंग करणार आहे। परफेक्ट फिनिशिंग सोबत मुंडा शेप आणि बाही कटिंग कशी करायची आपण शिकणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर हा आपला ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीसवर असे हत्तीचे पिक्चर आहेत किंवा पॅटर्न आहे। तर मी आजचा ब्लाउज बाही कटिंग ह्या ब्लाउज पीसवरच करणार आहे। तर मी ब्लाउज आपला सरळ आहे तर त्याची मी उलटी घडी घालून घेते। हा आपला डबल कपडा आहे, याला मी आता फोल्ड 4 पदरी घडी घातली आणि कपडा सरकायला नको म्हणून मी याला एक पिन लावते। बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन भाग समोर आहे। बंद भागाकडून आपल्याला बाही आकायला घ्यायची आहे। तर असा बाही पहिला व्यवस्थित सेट केल्यानंतर आता आपल्याला बाही उंची घ्यायची आहे। जी उंची घ्याल त्या तुम्हाला खाली अर्धा इंच आणि वर अर्धा इंच शिलाई मार्जिनिंग प्लस करायचे, म्हणून बाही उंचीमध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिनिंग ॲड करतो। तर 9.5 आपली बाही आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। तर 10.5 इंच आपण बाही उंची घेणार आहे। 2 ठिकाणी मी उंचीला मार्किंग करते आणि वर एक सरळ आडवी लाईन आखून घेते। आपल्याला बाही रुंदी कायम छातीचा 4था भाग घ्यायची असते, पण आपला डीप नेक आहे। जर गळा मोठा असेल ब्लाउजचा तर तुम्हाला त्यामधून छातीचा 4था भाग जो येतो त्यातून अर्धा इंच वजा करायचे। आपली छाती 36 आहे, 36चा 4था भाग 9 इंच येतो। तर तुम्हाला क्रॉस 9 पकडायचा आहे आणि हे बघा। आणि आपला मुंढा 7.5 आणि असं पण 9 इंच, असं 9ला मार्किंग केली की मुंढा उतार तुमचा आपोआपच 3.25 ते 3.5 येतो। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मुंडा उतार घ्यायची। तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला मुंडा उतार किती येतो ही पद्धत आहे परफेक्ट बघायची। हे बघा, असं 9 मार्किंग केली तर आता तुमचा 8.25 ते 8.5च्या मध्ये येतो। दंड तुमच्या मापाप्रमाणे घ्या। मी 5.5 आणि 7 इंचाला मार्किंग केली, 7-9 अशी क्रॉस लाईन आखली आणि 5.5 ते 7.5 हे आपली फिटिंगची लाईन आहे। आणि ही जी आपण आडवी 3.5ला लाईन आखली होती तिथून तुम्हाला असा मुंड्याचा शेप फिरवायचा आहे। हा आपला मागील मुंडा शेप आणि पुढील मुंडा शेप। ही आपली दोन्ही मुंडा शेप देऊन झाल्यानंतर तुम्हाला मुंडा शेप परफेक्ट देता येत नसेल तर आपण 9 इंच जी क्रॉस लाईन घेतली आहे तिचा मध्य काढायचा आहे। 4.5 येतो आणि असं मध्य जिथं काढलाय तिथं तुम्हाला असं मोजायचंय टेपनं। इथलं अंतर तुमचं 1.5 इंच किंवा 1 इंच हवाय। माझं 1 इंच आलं आहे। कशी वाटली ही पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपली जशी आपण आखली त्याप्रमाणे मी बाही कटिंग करते। एवढं सांगून पण तुम्हाला मुंडा शेप परफेक्ट देता येत नसेल तर याच चॅनेलला 3 प्रकारची बाही कटिंग असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे। त्यामध्ये मी मुंडा उतार सेम प्रोसिजरमध्ये सांगितला आहे आणि मुंडा शेप कटिंग करण्यासाठी 2 छान ट्रिक दिल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला मुंडा शेप परफेक्ट देता येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय। आपली मागील मुंडा शेप कटिंग झाल्यानंतर आपण बाही ओपन करतो आणि नंतर पुढील मुंडा शेप देतो। ह्या पद्धतीनं आपली बाही कटिंग कंप्लीट झाले। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। थँक्यू।